नमस्ते, मी वंदना। पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपण बोट नेकमध्ये 42 साईजची कटिंग बघणार आहोत। तर कार्डशीट पेपर मी डबल न ठेवता सिंगल घडी ठेवली, जेणेकरून आपल्याला ह्या कार्डशीट पेपरवर पूर्ण माप बसतील। तर आपण काय करायचं, सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची। आता कस्टमरची उंची आहे 14.5 इंच, सॉरी 13.5 इंच। तर 1 इंच आपल्याला त्याच्यामध्ये जास्त घ्यायचं आहे। तर 14.5 वर आपण एक मार्किंग करू। तर तुम्ही उंचीमध्ये कमी जास्त करू शकतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उंची आपली कस्टमरच्या आवडीनुसार असते। एक सरळ आपल्याला लाईन आखून घ्यायची। आता उंचीमध्ये तुम्ही 16, 17 काय असेल ते तुम्ही घेऊ शकता। आपल्याला हा ब्लाउज होणार 13.5 शोल्डर। आता शोल्डर अंगावर घेतलेलं तर 16 इंच शोल्डर बसलं, तर 16च्या निम्म आपल्याला करायचे। तर 8 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचे। 8 इंच आपण शोल्डर घेतले। बोटनेक मध्ये हा प्रिन्सेस ब्लाउज आहे। आपण हा पाठीमागचा भाग कट करतोय आणि गळ्यासाठी आपण 4 इंच घ्यायचे। 4 घ्या किंवा 4.25 घ्या। तर मी 4 इंचच घेते। 4-4चा मी बॉक्स करून घेणार। परत एकदा मी 4 इंचावर एक पॉइंट दिला, परत एकदा मी 4 इंचावर एक पॉइंट दिला। तर बघू शकतात आपण 4 इंचावर एक बॉक्स तयार केलाय। तोच बॉक्स आपल्याला परत एकदा 1.5 इंच आपल्याला असं माप घ्यायचं। ह्या कोपऱ्यापासून आपल्याला जास्त गोल पण गळा घ्यायचा नाही आणि थोडासा नॉर्मल घ्यायचा आहे। आपण असं एक डॉट डॉट करू, म्हणजे आपल्याला व्यवस्थित गळा हा येऊन जाईल। अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचंय, एक लाईन सरळ आखून घ्यायची। आपण हे जे 8चं माप घेतलं तेच आपण थोडंसं खाली 8 इंचावर एक माप घेऊ, म्हणजे आपल्याला पॉइंट लक्षात येऊन जाईल 8 इंचाचा। कधी पण माप घेताना व्यवस्थित घ्या, कमी जास्त करू नका। आता आपल्याला अर्धा इंच उतार खाली द्यायचा आहे। अर्धा इंच द्या किंवा पाऊण इंच द्या। आता हा उतार दिल्याच्या नंतर हा कंपल्सरी उतार द्या, तर तुमचा बोटनेक ब्लाउज हा परफेक्ट हा येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये कम्फर्टेबल आपल्याला वाटू शकतं। तर याच्यानंतर आपल्याला 6.25 वर एक पॉइंट द्यायचा। का हा आपला मोंड्याचा पॉइंट झाला। सव्वा 6च घ्या, जास्त पण घेऊ नका। एकदम परफेक्ट असं 6.25 बसून जाते। आता ही लाईन आपण सरळ करून घेऊ। थोडंसं मी अर्धा इंच पाठीमागं आले, नीट लक्षात घ्या। कंपल्सरी अर्धा इंच किंवा पाऊण इंच मागं आलात तरी पण चालतंय, कारण खूप सुंदर याची फिटिंग येऊन जाते। जे व्हायचंय पाऊण इंच आपण पाठीमागं आल्याच्या नंतर मधून मी एक लाईन घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच पाठीमागचा पॉइंट घ्यायचा। 1.5 इंचावर एक मार्किंग करायचंय, कंपल्सरी आहे। आणि 1 इंचावर फ्रंटसाठी तर लक्षात घ्या, आपण 1 इंच हा फ्रंटचा फ्रंट साईडला एक पॉइंट दिला आणि पाठीमागचा 1.5 इंचावर दिला। आता आपल्याला 42 छातीचा भाग काढायचा आहे। तर आपल्याला आपण टेप फोल्ड कसा करायचा आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 21 इंच दुसरा भाग येतो आणि 10.5 इंच आपल्याला चौथा भाग येणार। आता त्याच्यामध्ये तुम्ही 2 इंच कंपल्सरी जास्त ठेवा लुजिंगसाठी। तर मी हर एक ब्लाऊजमध्ये 2 इंचाचीच लुजिंग ठेवते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। आता कंबर आहे 34.5 इंच। 34.5चा पण आपल्याला चौथाच भाग काढायचा आहे। बघू शकतात जवळजवळ चौथा भाग किती येतो आपला, 8.25 हा आलाय, म्हणजे 8.5 आणि एक लाईन आली आपला चौथा भाग। तर त्यानुसारच आपल्याला घ्यायचंय आणि 2.5 इंच आपल्याला मार्जिन घ्यायची जास्त। 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन राहून जाते। आता 1.5 इंचावर मी पुन्हा एकदा पाठीमागं येते। हे झाले आपले शिलाई मार्जिन। मग ह्या दोन्ही लाईन आपल्याला एकत्र करून घ्यायच्यात अशा पद्धतीने। आणि आपल्याला काय करायचंय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही जे 6.25चा जो पॉइंट आहे तिथं आपल्याला एक पॉइंट द्यायचा आणि आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा। भरपूर जण आहेत का त्यांना ज्या वेळेस मोठा ब्लाऊज शिवायचा तर शोल्डर उतरण्याची भीती असते किंवा मोठा ब्लाऊज असल्यावर तर परफेक्ट बसन का, तर असं काहीच नाही आहे। जसं तुम्ही कटिंग जास्त करताना आणि जास्त व्हिडिओ बघताना त्यानुसारच हा तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येऊन जाऊ शकतो।
तर अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग एकदम परफेक्ट असा झालाय। आपण याची कटिंग करणार आहोत। तर सिंगल पेपर असल्यामुळे मी जसं आहे तसं कटिंग करते। मी गळ्यानंतर कट करते। आता जो उतार दिलाय आपण तो पण आपल्याला कट करायचा आहे। अगोदर आपण काढणार आहोत पाठीमागचा भाग कट करून। आता आपण मुंडा पण पाठीमागचाच कटिंग केलाय। आता आपल्याला काय करायचंय, हा कार्डशीट पेपर आहे, हा मी अशा पद्धतीने ठेवलाय। आता आपल्याला जिथे ॲडजस्ट होईल त्यानुसार आपल्याला ठेवायचं आहे, कारण आपल्याला याला जागा लागणार आहे। आता कंपल्सरी 1 इंच आपण खालच्या साईडला मार्जिन देऊन ठेवायची। 1 इंचच ठेवायची, जास्त ठेवायची नाही। तर मी 1 इंच ही जास्त ठेवते का तुम्ही जे नवीन आहेत त्यांनी अगोदर जुने व्हिडिओ बघा का ज्यावेळेस आपण प्रिन्सेस ब्लाऊज शिवतो त्यावेळेला आपण ही मार्जिन का ठेवतो हे नक्की लक्षात येईल। 1 इंच आपण इथं ठेवले, 1.5 इंच आपण परत एकदा ह्या बाजूने ठेवलंय। आता ही लाईन जी 1.5 इंचाची आहे आपण 2 ठिकाणी देऊन घेऊ, म्हणजे आपण एक सरळ लाईन आखून घेऊ उंचीनुसार। नीट लक्षात घेऊन हा ब्लाऊज कटिंग करा, एकदम परफेक्ट असा येऊन जाईल। कारण कस्टमरने सगळा हा ब्लाऊज माझ्या आवडीनुसार शिवायला सांगितलाय बोटनेक मध्ये, म्हणजे त्यांना माझ्यावर पूर्ण भरोसा आहे। आता जे 1.5 इंच आपण सोडलं आणि जे खालच्या बाजूने 1 इंच सोडलं त्याच्यानंतर आपण जसं माप आले त्यानुसार आपण सगळं आखून घ्यायचंय, म्हणजे आपला याच्यामध्ये उतार पण व्यवस्थित येऊन जातोय। आता हे लक्षात नाही आलं माझ्या, थोडंसं तिरकं आले, जी लाईन आली त्यानुसारच घ्या। बघू शकतात आपण हा 4 इंचाचा एक पॉइंट देऊन घेतला। आता आपली खरी लाईन तर ही आहे, नीट लक्षात घ्या। ही थोडंसं लक्षात नाही आलं तर ही आपण नाही घेतली तरी चालते। आता आपण काय केलंय, पाठीमागचा गळा आपण किती घेतला 4 इंचाचा, तर आपण 4 इंचावरच बरोबर हा पॉइंट दिला। आता हा आहे फ्रंट गळा, तर आपण फ्रंट गळा हा 6.5चा ठेवणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा, जास्त जर डीप घ्यायचा असेल तर तुम्ही त्याला आकार पानगळ्यासारखं द्या किंवा डिझाईनचं द्या, जास्त ब्रॉड देऊ नका। त्याने काय होईल, गळा व्यवस्थित समोरचा दिसणार नाही आणि ते व्यवस्थित वाटणार नाही किंवा कस्टमरला पण कम्फर्टेबल वाटणार नाही। तर आकार देताना मी 1.5 इंच पुन्हा एकदा ठेवले आणि मग नंतर असा आकार द्या, जास्त गोल पण देऊ नका कारण व्यवस्थित दिसणार नाही गोल गळा पण दिला तर। थोडासा व्ही गळा टाईप दिलाय आपण। आता आपल्याला गळा रुंदी किती घ्यायचंय, सॉरी टक्स उंची आपल्याला घ्यायची 11.25 इंच। ते शोल्डर पासून आपल्याला चेक करायचंय 11.25 जिथं येतं तिथं आपण एक उंचीचा पॉइंट घेतला बरोबर 11.25 वर। आता टक्स रुंदी किती घ्यायची आपल्याला 4.25 इंच, तर 4.25 इंच जवळजवळ आपण घेऊया। इथं आले 4.25 इंच आणि ही लाईन आपण सरळ करू जिथं आपला टक्स पॉइंट आला, अशा पद्धतीने बघू शकता। खूप सुंदर याची पूर्ण कटिंग होणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। आता मी तुम्हाला सांगितलंय हर वेळेला आपल्याला काय करायचंय, ही लाईन मी थोडीशी पुन्हा एकदा पाठीमागं घेणार, 1/2 इंच आपल्याला याच्यापेक्षा खाली उतार द्यायचा आहे। हा झाला आपला फ्रंट भाग, तर मग आपण इथपासून असा आकार देऊ आणि हा आकार आपल्याला इथं जॉईन करायचा आहे, तर कटिंग मध्ये एकदम व्यवस्थित होऊन जाणार। आता आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंच आपल्याला इकडच्या बाजूने एक पॉइंट द्यायचा आणि 1.5 इंच आपल्याला इकडच्या बाजूने एक पॉइंट द्यायचा। आता आपण हा पॉइंट सरळ आपल्याला लाईन आखून घ्यायची दोन्ही पण। आपण हा 1 टक्स मध्ये जरी शिवला तरी पण हा ब्लाऊज फिटिंगला एकदम व्यवस्थित येऊन जाणार आणि प्रिन्सेस मध्ये जरी शिवला तरी हा एकदम व्यवस्थित येऊन जाणार। तर हेवी चेस्ट असल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे,
हा टक्स जे आहे आपण 1.5 इंच घेतला, 1.5 इंच ह्या बाजूने घेतला, तर हा जास्त जरी घेतला तरी पण चालते. आणि जेवढी कमी चेस्ट असेल, समजा 28, 30, 32, तर मग 1 इंचापासून आपण सुरुवात करू. तर आता आपल्याला काय करायचं आहे, अगोदर आपण काय करूया, याला आकार देऊन घेऊ. प्रिन्सेससाठी आकार द्या किंवा 1 टक्स जरी शिवला तरी चालते. थोडासा आकार व्यवस्थित देऊया. आता हे जे आपण 1.5 इंच ह्या बाजूने घेतले ते आपण 1.5 इंच, आता हे आपल्याकडून जास्त लाईन झालेली, तर आपण आतमधल्या लाईनपासून 1.5 इंच इथे घेऊ आणि बाहेरच्या साईडनं आपण एक लाईन आखून घेऊ. आता इथं पण मी थोडंसं बाहेर काढले, अर्धा इंचपेक्षा नॉर्मल असेल जेवढा आपण शिवण्यामध्ये गुंतवतो. टक्स झाल्याच्या नंतर इथं कपडा जेवढा गुंतला जातो तेवढा आपण बाहेर घेतलाय. आता ही लाईन आपण थोडीशी खाली घेऊ, म्हणजे हा 1.5 इंच आपला पूर्ण झाला. आता टक्स हा आपल्याला खाली घ्यायचा आहे, बरोबर, अशा पद्धतीने. आता ही लाईन आपण इथं जोडून घेऊ, ही खालच्या टक्सची आली, आणि ही लाईन आपण ह्या बाजूला जोडून घेऊ. आता आपण काय केलंय, हा जे 1.5 इंच टक्स आला हे बाहेरच्या बाजूने घेतलं, आणि हा जे 1.5 इंच टक्स आला आपण ह्या 1.5 इंच बाहेरच्या बाजूने घेतले. म्हणजे सुरुवातीला आपण 1.5 इंचाची जी मार्जिन जास्त ठेवली आणि त्याच्यानंतर आपण जे माप काढलेली ठेवलं, हे इथपासून समोरचा भाग आला आणि हे 1.5 इंच आपलं एक्स्ट्रा होतं. तर मग आपण गळ्यापासून इथं तिरखं घेऊया, म्हणजे हा भाग एकदम परफेक्ट असा निघून जातो. तुम्ही किंवा असे जरी लाईन आखून घेतली डायरेक्ट, समजा हा जो टक्स पॉईंट आहे असं जरी केलं तरी पण चालतंय. समजा नाहीच लक्षात आलं तर खालच्या लाईनपासून तरी पण चालते. तर अशा पद्धतीने आपला जवळजवळ पेपर कटिंग हा पूर्ण झालाय. तर आपण आता याची कटिंग करूया. आपल्याला आतमधला भाग कट करायचा आहे, का जे करून तो फ्रंट भाग आहे. आता बाहीचं कटिंग कशी करायची, तर मी याच्या अगोदर पण आपल्याला मोंड्याचा माप घेऊन कशा पद्धतीने बाही कटिंग करायची हे मी तुम्हाला शिकवलं आहे. तर त्यानुसारच तुम्ही बाही कटिंग करा, एकदम परफेक्ट असं येऊन जाईल. आणि जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी अगोदर जाऊन जुने व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपण बाही कटिंग कशी केली पाहिजे. सिंपल पद्धत आहे, काहीच अवघड नाही, खूप सुंदर पद्धतीने बाही कटिंग येऊन जाते. बघू शकतात आपण अशा पद्धतीने जरी 1 टक्स ब्लाउज घेतला तरी पण चालते, किंवा मग प्रिन्सेस जरी घेतला तरी पण चालते. तर अशा पद्धतीने हा बोट नेक मध्ये 42 साईज हा आपला कंप्लीट पूर्ण झालाय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.